Hi, good morning everybody. In our last lecture, we discussed question number 6 from our English workshop of first poem. Today we are going to learn remaining point from this exercise. Question number 7 we are going to discuss here today. What is this question number 7? See in your books. Discuss the following and write the summary of your discussion in the form of bullet points. बुलेट पॉईंटच्या एखादा त्यांनी 2 विषय दिले खाली, त्या विषयावरती डिस्कशन करायचं आहे आणि त्या डिस्कशननंतर तुम्हाला ते बुलेट्स पॉईंट्स म्हणजे एकाखाली एक पॉईंट्स अशा पद्धतीनं ती तुमची डिस्कशन नोंदवायची आहे असं सांगितलं आहे. जी डिस्कशनची समरी आहे तुमच्या ती. आता बघा काय त्यांनी नेमका त्यात ए आणि बी असे 2 पॉईंट दिलेत. फर्स्ट पॉईंट काय म्हणते बघा. नंबर 1 ए, हाऊ आर सर्टन आयडियाज, customs, knowledge passed on from one generation to the next. काय म्हणायचं या क्वेश्चनमध्ये त्यांना की एका पाठवले जातात या ठिकाणी ज्या आयडियाज आहेत, कस्टम्स, नॉलेज म्हणजे जे काही ज्ञान आहे, जी की रूढी परंपरा आहेत, रीतिरिवाज ज्याला आपण म्हणतो, किंवा ज्या काही कल्पना असतात त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्याचे बरेचसे मार्ग आहेत. ते वेगवेगळ्या पद्धतीनं जातात. तेच मुद्दे आपण जेव्हा डिस्कस करू तेव्हा त्यांना स्पेशली फर्स्ट ऑफ ऑल चिल्ड्रन ऑब्झर्व देअर पॅरेंट्स अँड एल्डर्स. प्रथमतः मुलं त्यांच्या आईवडिलांना किंवा मोठ्या माणसांचं ऑब्झर्वेशन करतात की कशा पद्धतीनं पूर्वी पिढीजात काही व्यवसाय केले जायचे. ते पिढीजात व्यवसाय त्या मुलांना सहजासहजी अवगत व्हायचे. त्याचं कारण असं असायचं की घरामधील जी इतर कुटुंबातील जी इतर लोक आहेत त्या लोकांकडून त्या पिढीजात व्यवसायाबद्दलची अप्रत्यक्षरित्या पाहून बरीचशी माहिती व्हायची. एकंदर हा दिस इज द फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, सेलिब्रेशन ऑफ डिफरंट अँड व्हेरियस फेस्टिवल्स. विविध प्रकारचे फेस्टिवल्स आणि सेलिब्रेशन आपण करतो आणि मग वेगवेगळ्या पद्धतीच्या आता दिवाळी साजरी करण्याबद्दलची प्रक्रिया प्रथम कोणी आपल्याला लहानपणी शिकवत नाही की या पद्धतीनं क्रॅकर्स क्रॅक करावे लागतात, व्हरायटीज ऑफ स्वीट्स आपण आपल्या घरामध्ये बनवतो, या गोष्टी आपल्याला कोणी सांगत नाही. बट वी लर्न बाय ऑब्झर्विंग दिस इन्सिडंट. मग या प्रकारचे सेलिब्रेशन्स होतात आपल्या फॅमिलीमध्ये आणि जेव्हा या प्रकारचे सेलिब्रेशन्स आपल्या फॅमिलीमध्ये होतात तेव्हा ते मुलांकडं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं म्हणजे फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन ट्रान्सफॉर्म केले जातात, पाठवले जातात. त्याच्यासाठी स्पेशल एफर्ट्स घेण्याची गरज नाही. मोर ओव्हर डिस्कशन अमंग द फॅमिली मेंबर्स. बऱ्याचदा वेगवेगळ्या विषयांवरती फॅमिली मेंबरांमध्ये डिस्कशन होतं अँड अदर पर्सन्स लिसन, स्पेशली द चाइल्ड, यंगर जनरेशन. आय वॉन्ट टू से हियर यंगर जनरेशन लिसन टू दॅट पर्सन हू इज डिस्कसिंग. त्यांना ते यंगर जनरेशन लिसन करते अँड दे ट्राय टू फॉलो दॅट. या प्रकारचं अनुकरण करण्याचं प्रयत्न या यंगर जनरेशनकडून केला जातो. थोडासा रस्त्याच्या वाहनांचा आवाज येतो, डिस्टर्बिंग होते, सॉरी फॉर दॅट. देन समटाइम्स 3 point we see here. One more point, our parents directly tells us about our customs, ideas and knowledge. काही वेळेस आपले पालकच आपल्याला प्रत्यक्ष काही गोष्टी समजून सांगतात की हे असं या पद्धतीनं करायला हवं होतं, हे या पद्धतीनं करायला हवं होतं, याच्यामध्ये हे बदल करणे आवश्यक आहेत. व्हेरियस वेज आहेत. आपलं जे नॉलेज आहे किंवा आपल्या ज्या कस्टम्स आहेत किंवा ज्या आयडियाज आहेत तो वन जनरेशन टू अनदर जनरेशन अशा विविध पद्धतीनं ट्रान्सफॉर्म केलं जातं आणि त्या पुढच्या पिढीला ॲटोमॅटिकली अवगत केल्या जातात. पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळी गीतं गायली जाते. स्पेशली अवर ग्रँडमदर जात्यावरची काही गाणी म्हणत असायची. मग ते जात्यावरची गाणी कुठं लिहून वगैरे ठेवलेली नसायची, तर ती ग्रँडमदर तिच्या आजीला किंवा तिच्या आईला जात्यावरती जेव्हा दळण दळत असायचे तेव्हा ते ऐकलं जायचं आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं. व्हेरियस सोर्सेस आर देअर. खूप सारी माध्यमं होती. बट नाऊ द सिच्युएशन अँड दॅट सिस्टम इज टोटली चेंज्ड. परंतु आता ती प्रक्रिया, ती परिस्थिती आता पूर्ण बदलली आहे. त्यानुसार लोक बदलत चालली आहेत. त्यानंतर सेकंड पॉईंट यातला बी काय म्हणते बघा. इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रन टू फॉलो द फुटस्टेप ऑफ दिअर फोरफादर्स. हा क्वेश्चन असा म्हणतोय की मुलांनी या जनरेशननं
त्यांच्या आईवडिलांचं किंवा मोठ्यांचं किंवा पूर्वजांच्या गोष्टीचं अनुकरण केलंच पाहिजे का? जे आपले पूर्वज आहेत त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्याच गोष्टी आपण केल्या पाहिजेत का? अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. इफ येस, जर तुमचं उत्तर हो असेल तर वाय, त्याचं रिझन सांगायचं आहे. अँड वाय इज इट समटाईम्स नेसेसरी टू चेंज द ओल्ड वेज, आणि कधीतरी का काही जुन्या गोष्टी बदलणं गरजेचं आहे. या अर्थातच याचं तुमचं जर ॲन्सर येस असेल तरी तुम्हाला रिझन सांगायचं आहे. जर तुमचा ॲन्सर नो असेल तरीसुद्धा तुम्हाला त्याचं रिझन सांगायचं आहे. व्हॉट्सो एव्हर युअर रिझन ॲन्सर इज, यू हॅव टू टेल मी बाय द वे आय एम गोइंग टू टेल माय ओपिनियन अबाउट दिस. मी याच्याबद्दलचं माझं मत मांडतो आहे की खरोखरच आपण आपल्या फोरफादरांचं अनुकरण करायला पाहिजे, त्यांच्या फूटस्टेप्स फॉलो करायला पाहिजेत की नाही करायला पाहिजेत. आणि कधीकधी जुने मार्ग सोडून नवीन मार्गाला जाणंही आवश्यक आहे. या गोष्टीबद्दलचं डिस्कशन आय एम गोइंग टू पुट हिअर. येस, इट इज नेसेसरी फॉर चिल्ड्रन टू फॉलो द फूटस्टेप ऑफ दिअर फोरफादर्स बिकॉज. हो, प्रश्नातून गेलो मी. इज इटचं इट इज केलं. येस, इट इज आणि पूर्ण क्वेश्चन राईट डाऊन केला आहे. सॉरी, आय एम गोइंग टू टेलिंग यू. हो, आपल्या फोरफादरांचं किंवा आपले जे एल्डर्स आहेत त्यांच्या फूटस्टेप आपण फॉलो केल्या पाहिजेत. बिकॉज त्याचे रिझन्स काय आहेत बघा. फॉलोईंग फोरफादर्स फूटस्टेप इज यूजफुल फॉर प्रेझेंट जनरेशन फॉर आवर पर्सनल डेव्हलपमेंट. का आवश्यक आहे तर आपली पर्सनल डेव्हलपमेंट जर करायची असेल तर वी हॅव टू फॉलो द फूटस्टेप आवर फोरफादर. आपल्या फादरांचं किंवा आपल्या पूर्वजांचं अनुकरण करणं गरजेचं आहे. कारण युजफुल फॉर आवर पर्सनल डेव्हलपमेंट. आपली जी पर्सनल डेव्हलपमेंट आहे ती पर्सनल डेव्हलपमेंट घडवून आणण्यासाठी, व्यक्तिगत जो विकास आहे तो घडवण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. मोर ओव्हर इट इज ऑल्सो यूजफुल फॉर आवर इमोशनल डेव्हलपमेंट. इमोशनल डेव्हलपमेंटसाठीही आपल्याला आपल्या फोरफादरांची मीन्स our mother teach us how to love other when he is in problem, when he is going through the very hard situation. एखादी व्यक्ती जर खूप हार्ड सिच्युएशनमधून चालली असेल तर त्याला कशा पद्धतीनं आपण मदत केली पाहिजे किंवा त्याच्याजवळ आपण कसं जाऊन त्याला तो इमोशनल जो डेव्हलपमेंट आहे ती आपल्या घरातून म्हणजे आपल्या फोरफादरांकडून किंवा पाठीमागच्या जनरेशनकडून केली जाते. काही परंपरागत पिढीजात सहकार्य करण्याची वृत्ती माणसांमध्ये अवगत केली जाते, ती त्या पद्धतीनं डेव्हलप केली जाते. सो पहिला जो पॉईंट होता तो पर्सनल डेव्हलपमेंट. सेकंड पॉईंट जो होता तो इमोशनल डेव्हलपमेंटसाठी आपल्याला आवश्यक आहे. थर्ड पॉईंट, इफ द न्यू जनरेशन फॉलोज ओल्ड जनरेशन, द एक्सपिरियन्स ऑफ ओल्ड जनरेशन विल बी यूजफुल फॉर न्यू जनरेशन. जुन्या लोकांना, पूर्वजांना जर नवीन पिढीनं अनुकरण केलं तर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी अवगत केल्या जातात. आणि तुम्हाला तर माहिती आहे डेव्हलपमेंट ही रॅपिड चेंज होणारी गोष्ट नाही. डेव्हलपमेंट ही स्लोली होणारी म्हणजे एक एक टप्पा क्लिअर करत जाणारी सिस्टम असते. मीन्स यू नो दॅट पूर्वीच्या काळामध्ये आपण मोबाईल फोनबद्दल किंवा फोनवरून बोलण्याबद्दल बोलायला लागलो तर पूर्वीच्या काळामध्ये तार पाठवली जायची एमर्जन्सीला. त्यातही एकच वाक्य लिहिलं जायचं. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली. लोकांमध्ये हळूहळू लँडलाईन फोन आले. लँडलाईन फोनच्या अगोदर लोक पत्रव्यवहार करत असायची. पत्रव्यवहारानंतर लँडलाईन फोन आले. लँडलाईन फोननंतर त्याच्यामध्ये ते बॉक्स एक कॉईन टाकून जी जनरेशनमध्ये डेव्हलप झाली. त्याच्यानंतर मोबाईल फोन आले, परंतु मोबाईल फोन साध्या पद्धतीचे होते. त्याच्यानंतर टचस्क्रीन आले. म्हणजे ही जी आहे ती एकच वन टाईम चेंज नाही झाला, ही डेव्हलपमेंट झाली. त्या प्रकारची डेव्हलपमेंटमध्ये जर जनरेशनमध्ये घडवून आणायची असेल तर ओल्ड एरापासून एखादी गोष्ट सुरू झालेली असते ती टप्प्याटप्प्यानं डेव्हलप होत पुढं नवीन जनरेशनला मिळत असते. त्यासाठीही आपल्याला आपल्या फोरफादरांचं किंवा पूर्वजांचं अनुकरण करणं आवश्यक आहे. अँड नेक्स्ट पॉईंट, our older generation, I mean our forefather, is the foundation of our today's culture, customs, ideas, knowledge. आपल्या
आयडियाचं, नॉलेजचं, कस्टमचं फाउंडेशन जर कोणी असेल तर ते आपले कोण आहेत? फोर फादर्स आहेत. ते आपल्या फाउंडेशन आहे. अँड वी आर बिल्डिंग अवर नॉलेज बिल्डिंग, अवर कस्टम बिल्डिंग और आयडियाज बिल्डिंग ओवर ऑन दॅट फाउंडेशन. आपलं जे नॉलेजचं बिल्डिंग आहे किंवा आपलं जे रूढी परंपरेचं जे बिल्डिंग आहे ते आपण त्या फाउंडेशनवरती स्टँड केलेलं असतं. इट इज वाईज टू फॉलो द फुटस्टेप ऑफ ओल्ड जनरेशन. जुन्या लोकांचं जनरेशनचं फॉलोअप करणं हे आपल्यासाठी शहाणपणाचा भाग असेल. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट अँड युजफुल थिंग फॉर अस. ही खूप आपल्यासाठी मदतीची गोष्ट असेल टू फॉलो. मीन्स आपण आपल्या पूर्वजांचं अनुकरण केलं पाहिजे. हे या क्वेश्चनच्या कन्क्लुजनला हे माझं ओपिनियन आहे. यू मे यूज युअर ओन ओपिनियन वाईल रायटिंग द ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. याचं उत्तर लिहिताना तुम्ही तुमचं व्यक्तिगत मत तयार करू शकता, तुमचं मत मांडू शकता. यू आर फ्री फॉर दॅट. तुम्हाला त्याचं फ्रीडम आहे. ॲज पर युअर ओन ओपिनियन, तुमच्या व्यक्तिगत मतानुसार तुम्ही मत मांडू शकता. नेक्स्ट पॉईंट काय म्हणते बघा. समटाईम्स इट इज नेसेसरी टू चेंज द ओल्ड वेज. कधी कधी जे जुने मार्ग आहेत, ज्या जुन्या चालीरीती आहेत, परंपरा आहेत, पद्धती आहेत, त्या बदलणं गरजेचं आहे किंवा थांबवणं गरजेचं आहे का? यस. अगेन आय एम गोईंग विथ यस. समटाईम्स इट इज नेसेसरी टू चेंज द ओल्ड वेज. जुन्या पद्धती बदलल्या गेल्या पाहिजेत. देअर आर सम बॅड प्रॅक्टिसेस टू बी फॉलोड लाँग सिन्स. काही चुकीच्या गोष्टी समाजामध्ये अनुकरण त्याचं केलं जात असतं, त्या पुन्हा पुन्हा केल्या जात असतात. इट इज वाईज टू से गुड बाय सच प्रॅक्टिसेस. अशा प्रकारच्या ज्या प्रॅक्टिस आहेत त्यांना गुड बाय म्हणलेलं कधीही चांगलं असतं, कारण या गोष्टीतून नवीन काहीतरी शिकण्यासाठी मिळत असतं. काही सुपरस्टिशन असतात, ज्या जुन्या अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत त्या सोडून देऊन विज्ञानवादी होणं ही चांगलीच गोष्ट आहे. या अंधश्रद्धेची किंवा माझ्या जुन्या पिढीकडून त्या गोष्टी अवगत झालेल्या आहेत आणि मला विज्ञानवादी व्हायचं नसेल तर या गोष्टी चुकीच्या असतील. हाऊएव्हर देअर आर सम आउटडेटेड थिंग्स. काही आउटडेटेड थिंग्सही असतील आपल्या सोसायटीमध्ये आणि त्या आउटडेटेड थिंग लेट्स स्टॉप सच आउटडेटेड थिंग. मग या आउटडेटेड थिंगला आपण स्टॉप केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. वी शुड ॲक्सेप्ट वॉट एव्हर इज गुड इन द पास्ट. जे भूतकाळामध्ये चांगलं आहे ते आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे अँड रिजेक्ट वॉट एव्हर इज बॅड इन द पास्ट. आणि जे चुकीचं आहे ते पास्टमधलं सोडूनच दिलं पाहिजे. म्हणजे पिढी परंपरागत काही चुकीच्या गोष्टी जर आपल्या रीतिरिवाजानुसार येत असतील तर त्या सोडून दिल्या गेल्या पाहिजेत. नवीन गोष्टी आपण अवगत केल्या पाहिजे. वी शुड चेंज द ओल्ड वेज वेन एव्हर दे नीडेड. जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा तेव्हा जुन्या वेजला आपण चेंज केलं पाहिजे. वी शुड हॅव टू ॲक्सेप्ट न्यू वेज. नवीन मार्ग आपण स्वीकारले पाहिजेत. जुनं ते सोनं असेल परंतु नव्याबरोबरही चालावंच लागेल, कारण फक्त जुन्याशी आपला संबंध चालणार नाही, जुनंच घेऊन चालणार नाही. कारण आपल्याला विज्ञानवादी व्हायला हवं आणि त्यासाठी आपल्याला जुन्या गोष्टी सोडून नव्या स्वीकारल्या पाहिजेत. याचा अर्थ सगळ्याच नाही. ज्या चांगल्या जुन्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आपल्यासोबत ठेवल्या पाहिजेत, परंतु ज्या गोष्टी आउटडेटेड झालेल्या आहेत त्या सोडल्या पाहिजेत. जसं की आता वेगवेगळ्या माध्यमातून आपण लेटर सेंड वगैरे करत नसतो, परंतु तरीसुद्धा आज लेटरचा सिलेबस आहे. परंतु ठीक आहे, लेटर कधी एमर्जन्सीला पाठवण्याची गरज पडेल किंवा न पडेल तो भाग वेगळा, परंतु आपण ईमेल कसा सेंड केला पाहिजे ह्या नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे. दॅट द थिंग इज हिअर. या गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजेत. इथं हा क्वेश्चन पूर्ण होतो आहे. यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 8 बघायचा आहे. काय आहे क्वेश्चन नंबर 8 बघा. डू यू हॅव अ रोल मॉडेल? तुमच्यासाठी कोणी आदर्श व्यक्ती आहे का? व्हॉट क्वालिटीज डू यू ॲप्रिशिएट इन युअर रोल मॉडेल? मग तुम्ही त्याच्यामधल्या कुठल्या क्वालिटीज ॲप्रिशिएट करता, कुठल्या गोष्टी तुम्हाला खूप आवडतात तुमच्या रोल मॉडेलमधल्या? दिस क्वेश्चन इज डिपेंडिंग ऑन यू. हा प्रश्न तुमच्यासाठी तुमच्यावर डिपेंड आहे. माझं तर उत्तर येस असेल. येस, आय हॅव अ रोल मॉडेल. मग माझ्याकडे माझा रोल मॉडेल आहे. माय एल्डर ब्रदर इज माय रोल मॉडेल. माझे मोठे भाऊ हे माझे रोल मॉडेल आहेत. मग तुम्ही तुमचे फादर असेल किंवा मदर असतील. माय एल्डर ब्रदर इज अ मॅन ऑफ व्हेरियस ॲमेबल क्वालिटीज. माझ्या मोठ्या भावामध्ये खूप चांगल्या चांगल्या क्वालिटीज आहेत. आय ॲप्रिशिएट अँड रिस्पेक्ट ऑल हिज क्वालिटीज. मी सगळ्या त्याच्या क्वालिटीज ॲप्रिशिएट करतो बिकॉज ही इज रोल मॉडेल. आणि रोल मॉडेल काय असंच होत नाही आहे, त्याच्या प्रत्येक गोष्टी आपल्याला आवडत असतात. त्या आय स्पेशली लाईक हिज हेल्पफुल नेचर. आता माझ्या एल्डर ब्रदरमधला हेल्पफुल नेचर हा पॉईंट मी खूप वेळेस नोटीस करतो. ही इज मच केअरफुल टू ऑल द फॅमिली मेंबर्स अँड अदर्स ऑल्सो. आणि दुसरी क्वालिटीज आहे की केअरफुलनेस. तो
फॅमिलीमधल्या लोकांची तर केअर करतोच, पण अदर मेंबर जे आहेत हाही त्याचा नेचर आहे जे मला खूप आवडतो. हाऊ एव्हर ही इज अ रोल मॉडेल बिकॉज ही इज अ नोबल मॅन. तो एक महान माणूस आहे, एक उदात्त माणूस आहे. तो मॅन ऑफ डिसिप्लिन आहे, शिस्तप्रिय असलेला व्यक्ती आहे, शिस्तीमध्येच सगळ्या गोष्टी. अ मॅन ऑफ प्रिन्सिपल असंही म्हणतो मी त्याला. तो एक तत्ववादी व्यक्तिमत्व आहे. ही इज पंक्च्युअल पर्सन. तो एक वक्तशीर असलेलं व्यक्तिमत्व आहे. दीज क्वालिटीज इम्प्रेस मी. या सगळ्या क्वालिटीज आहेत त्या इम्प्रेस करतात. सो माय एल्डर ब्रदर इज माय रोल मॉडेल अँड मोर ओवर माय मदर ऑल्सो. सी इज लाईक दॅट. सी इज ऑल्सो माय रोल मॉडेल. तीसुद्धा माझी रोल मॉडेल आहे. तुमच्या पद्धतीनं तुम्ही तुमचा ॲन्सर तयार करू शकता. तुमचं जो रोल मॉडेल इवन कुणी टीचर असू शकतात, कुणी फ्रेंड्स असू शकतात, कुणी एल्डर्स, कुणी अंकल, ग्रँडमदर, व्हॉट्सो एव्हर, जेही कोणी असतील ते डिपेंडिंग ऑन यू. ते तुमच्यावरती डिपेंड आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला तुमचा रोल मॉडेल आणि त्याच्या गुड क्वालिटीज फाइंड आउट करू शकता. त्या तुम्ही तुमच्या पद्धतीनं शोधायच्या आहेत. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो तर क्वेश्चन नंबर 9 आय थिंक of an occasion when you did not like the decision action of your family members but realize later on that they were right about it in 5 to 8 lines. एखाद्या वेळी एखाद्या प्रसंगाला तुम्हाला तुमच्या घरातल्या लोकांनी तुमच्याबरोबर जे बिहेव केले ते तुम्हाला कदाचित आवडलेलं नसेलही. तुम्ही लहान असताना किंवा इतर वेळी त्यांचे तर डिसिजन असेल, त्यांची ती ॲक्शन तुम्हाला आवडली नसेल, पण रिअलाइज लॅटर ऑन, नंतर तुमच्या लक्षात आलं दॅट दे वेअर राईट, त्यांचंच बरोबर होतं. काही दिवसानंतर, काही वर्षानंतर जेव्हा तुम्ही मोठे झाला असाल तेव्हा तुम्हाला त्या प्रसंगाची आठवण आली आणि तुमच्या लक्षात आलं की नो, आय वॉज रॉंग ॲट दॅट टाईम. माय फादर, माय एल्डर, हुस एव्हर वॉज राईट. जो बी कोणी असेल तो माझा राईट व्यक्ती होता. त्यांनी मला सांगितलेल्या गोष्टी राईट होत्या. अशाबद्दलची छोटंसं कथानक सांगायचं आहे. डिपेंडिंग ऑन यू. ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं तयार करा आणि मांडा. जसं की आय स्टील रिमेंबर अ कंपल्शन मेड बाय माय फादर फॉर मी. मला आजही आठवतं की मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांनी मला कंपल्शन केलं होतं. आय वॉज इन 7th स्टँडर्ड. मी 7वीच्या वर्गामध्ये शिकत होतो. माय फादर फोर्स मी टू पार्टिसिपेट इन अन ऑरेटरी कॉम्पिटिशन. एका भाषण स्पर्धेमध्ये मला सहभागी होण्यासाठी माझ्या वडिलांनी मला कंपल्शन केलं होतं. आय डिसलाइक्ड इट ॲट दॅट टाईम. मला त्यावेळी ते आवडलं नव्हतं. हाऊ एव्हर आय हॅड नो इनफ करेज. तेव्हा माझ्याकडे तेवढं करेजही नव्हतं टू एक्सप्रेस माय सेल्फ इन फ्रंट ऑफ स्पेक्टॅटर्स, स्टुडंट्स, माय स्टुडंट फ्रेंड्स. त्यांच्यासमोर मला बोलण्याचं तेवढं धाडसही नव्हतं. त्यावेळी मला ते केलेलं, वडिलांनी मला कंपल्शन केलेलं आवडलं नव्हतं. बट आय हॅड नो ऑप्शन. माझ्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. सो आय जॉईन्ड इट. म्हणून मी त्याच्यात जॉईन झालो होतो. बट व्हॉट हॅपन दॅन. पण काय झालं, आय कुडंट प्रेझेंट माय सेल्फ व्हेरी वेल इन दॅट स्पीच कॉम्पिटिशन, ओरॅटर कॉम्पिटिशन. त्या ओरॅटर कॉम्पिटिशनमध्ये मी स्वतःला ओरॅटर म्हणजे व्यक्त करू शकलो नव्हतो, पद्धतशीरपणे मांडू शकलो नव्हतो. बट आय गॉट करेज टू पार्टिसिपेट इन सच कॉम्पिटिशन. पण त्या प्रसंगातून माझ्यामध्ये करेज क्रिएट झालं टू पार्टिसिपेट इन सच कॉम्पिटिशन. या प्रकारच्या कॉम्पिटिशन्समध्ये, स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचं मला धाडस त्यामुळं प्राप्त झालं होतं. सो लॅटर आय पार्टिसिपेट इन एव्हरी ओरॅटर कॉम्पिटिशन अँड आय गॉट मेनी अवॉर्ड्स इन थ्रू दिस टाईप ऑफ कॉम्पिटिशन्स. या प्रकारच्या विविध स्पर्धेमधून मला खूप सारी बक्षिसं मिळाली. अँड ॲट दॅट टाईम आय नोटीस, त्यावेळी माझ्या लक्षात आलं, मी नोटीस केलं की माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं, त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी कंपल्शन केलेलं माझ्यासाठी राईट वे होता. सो दिस इज द इन्सिडंट रिलेटेड टू माय लाईफ. यू मे राईट बाय युअर एक्सपिरियन्स. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमचा एक्सपिरियन्स लिहू शकता. लास्ट क्वेश्चन फ्रॉम दिस वी आर गोइंग टू डिस्कस हिअर. Last question from this exercise, question number 11. Within 2 minutes, write as many as phrases or sentences as you can using a little. A little वापरून जेवढ्या जास्तीत जास्त फ्रेज तुम्हाला लिहिता येतील तेवढ्या 2 मिनिटामध्ये लिहायच्या आहेत. त्यांनी या ठिकाणी काही फ्रेजेस दिलेल्या आहेत. अ लिटल पासून बनवलेल्या. अ लिटल लॅटर, वेट अ लिटल लॉंगर, जस्ट अ लिटल हायर, अ लिटल टू द लेफ्ट. या पद्धतीच्या काही फ्रेजेस दिलेल्या आहेत.
ते आपल्याला अ लिटलच्या मदतीनं आपल्याला आपल्या काही तयार करायच्या आहेत. अ लिटल ॲडव्हान्स्ड, अ लिटल स्ट्रेंज, अ लिटल टू द राईट, अ लिटल फनी, अ लिटल ट्रॅडिशनल, अ लिटल हायर, सॉरी हा दिला आहे लिटल लोअर. या पद्धतीनं काही फ्रेजेस आपल्याला तयार करायचे आहेत. तुम्ही त्या करून तुम्ही वाक्यामध्ये त्याचा वापर करा. इथं आपला एक्झरसाईज जवळजवळ संपला आहे. 1.1चा मी संपूर्ण एक्झरसाईज तुम्हाला या ठिकाणी सोडवून दिला आहे. यानंतर तुम्हाला याचं ॲप्रिसिएशन मी देईनच, परंतु एक्झरसाईज पूर्ण करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला सेंड करायचं आहे. सगळे पॉईंट एक्झरसाईजचे कंप्लीट करायचे आहेत. फ्रॉम टुमॉरो वी आर गोइंग टू डिस्कस सेकंड लेसन, द फन दे हॅड. द फन दे हॅड नावाचा धडा आपण उद्यापासून पाहणार आहोत. मजेशीर गमतीशीर आयझॅक ॲसिमोचा हा लेसन आहे आणि हा लेसन अगदी सध्याच्या परिस्थितीला पूर्णपणे लागू होणार आहे. जो बी काय असेल तो उद्या पाहू आपण. या ठिकाणी थांबतोय कारण 22 मिनिट्सचा व्हिडिओ होत आहे आपला. थँक्यू, बाय, सी यू टुमॉरो.